नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये नुकतीच आपली आन्सर की आलेली आहे, ज्याला रिस्पॉन्स शीट म्हणतो. आणि सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की कट ऑफ किती जाईल, माझ्या कास्टचा कट ऑफ किती जाईल, SCचा किती जाईल, STचा किती जाईल, OBC, ओपन, EWS या सर्व विद्यार्थ्यांना एकच चिंता लागलेली आहे की कट ऑफ नेमके जाईल किती. 150 जाईल, 160 जाईल, 180 जाईल की 190 जाईल. सर मला 130 आहे, मला 140 आहे, मला 170 आहे, असे खूप काही विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे की नेमका कट ऑफ जाणार किती आणि नेमकी कास्टनुसार आणि जिल्ह्यानुसार कट ऑफ जाईल कसा, तो आपण काढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तो काढण्यासाठी तुम्हाला आपली एक मदत करायची आहे. ती मदत कशी करायची आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. जिथे जिथे तुम्ही शेअर करू शकाल तेवढा आपल्यापर्यंत जास्तीत जास्त मदत येईल विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण ॲक्युरेसीने परफेक्टली सर्व जिल्ह्यानुसार कट ऑफ काढू शकणार आहे. तुम्हाला सर्व काही करायचं आहे, आपण यामध्ये काहीच करू शकणार नाही. ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 160 जाईल की 180 जाईल की 190 जाईल हे कोणीच तुम्हाला सांगू शकणार नाही. तुमचे मार्क, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म पडलेले आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कसं कॉम्पिटिशन झालेलं आहे ते तुम्हालाच माहिती आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स असतो. जवळपास 99% विद्यार्थ्यांना कमेंट बॉक्स माहीत असतो. तर बघा, या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, तुम्ही उदाहरणार्थ पुणेला फॉर्म भरलेला असेल किंवा ठाणेला फॉर्म भरलेला असेल. आता बघा, आपण ठाणे किंवा पुणे घेऊन चालू. तर बघा, उदाहरणार्थ तुम्ही पुण्याला फॉर्म भरलेला असेल, ठीक आहे, तर पुणे लिहायचं या कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. तुम्ही मेल आहात की फिमेल आहात ते लिहायचं आहे, ठीक आहे. दुसरं काय कमेंट करायचं आहे, पहिलं पुणे, दुसरं मेल किंवा फिमेल, ठीक आहे. तुम्ही M किंवा F सुद्धा लिहू शकता शॉर्ट फॉर्ममध्ये. त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, तुमचे मार्क लिहायचे. उदाहरणार्थ तुम्हाला 160 आहे, उदाहरणार्थ तुम्हाला 120 आहे, उदाहरणार्थ तुम्हाला 100 आहे, उदाहरणार्थ तुम्हाला 98 गुण आहे. किती पण गुण आहे, बिंदास कमेंट करायचं विद्यार्थी मित्रांनो, लाजण्याची गरज नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे कमेंट केल्यानंतर पुढे काय कमेंट करायचं आहे, तर तुमची कास्ट. उदाहरणार्थ तुम्ही OBC आहात, उदाहरणार्थ तुम्ही EWS मधून अर्ज केला आहे, किंवा तुम्ही उदाहरणार्थ ओपनमधून अर्ज केला आहे, किंवा तुम्ही अनाथ आहात, त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त आहात, प्रकल्पग्रस्त आहात. त्यानंतर जेवढे काही रिझर्वेशन आहेत ते सर्व तुम्ही जर फॉर्म ज्यामधून भरला आहे ते लिहायचं आहे. तुम्ही जर स्पोर्ट असाल तर स्पोर्टमधून, ठीक आहे. जे काही आहेत ते संपूर्ण क्लिअर एकाच कमेंटमध्ये सर्व काही लिहायचं, ठीक आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचं मेल फिमेल, तुमचे मार्क, त्यानंतर तुमची कास्ट आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ते पद, सर्व एकत्र बाबी एकाच कमेंटमध्ये टाकायचे आहे. तुमचं नाव जरी नाही लिहिलं तरी चालेल आपल्याला, पण तिथे मेल फिमेल क्लिअर लिहा, तुमचे मार्क क्लिअर लिहा, तुमचा जिल्हा, ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे तो जिल्हा, ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता तो जिल्हा नाही, जिथे फॉर्म भरलेला आहे तिथला, ठीक आहे. त्यानंतर तुमचे मार्क, तुमची कास्ट वगैरे लिहायची आहे आणि तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणमध्ये येता किंवा नाही येत ते सुद्धा क्लिअर लिहायचं आहे. हे सर्व कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट आल्या की उद्या आपण एक व्हिडिओ आणणार आहे आणि त्यामध्ये आपण तुमची हेल्प करू शकणार आहे की नेमका कट ऑफ किती जाणार आहे तुमच्या कास्टनुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. जास्तीत जास्त कमेंट आल्या की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कट ऑफ क्लिअरली सांगू शकणार आहे. धन्यवाद.